नमस्कार. दिनांक 2 जानेवारी. कथेचं शीर्षक आहे आम्हाला रंगीत धोतर जोडा कशाला. सावंतवाडीचे राजे अप्पासाहेब सावंत भोसले सपत्नीक महाराजांचे दर्शनास आले. वाघदरीच्या डोंगरात दुर्गम जागी महाराज होते. तेथे घोडागाडी, मेणा, पालखी नेण्याजोगी परिस्थिती नव्हती. राणीसाहेबांच्या पायास व्याधी असूनही त्या स्वतः आणि राजेसाहेब भर दुपारी चालत उपाशी दुर्गम जागी गेले. दर्शनाआधी काही खाणेपिणे झाले नव्हते. महाराजांचे दर्शन होताच महाराज म्हणाले, तुला दर्शन देण्यासाठीच इतक्या लांब आम्ही आलो. राजाने धोतर, शालजोडी, कौपीन, गादी गिर्दी अर्पण करताच ते म्हणाले, आम्हाला रंगीत धोतर जोडा कशाला. तुझी गादी तुला, आमचे कातडे आम्हाला. त्यानंतर राणीच्या पायाच्या व्याधीकडे पाहत म्हणाले, वाईट कर्मांचे हे फळ आहे. एका कुंदाच्या झाडाला हात लावून त्याचे फळ खाण्यास व हस्तिदंत उगाळून लावावयास सांगितले. नंतर 5 तांबे, 5 चिंचोके, 5 खारका आणि 1 नारळ असा प्रसाद राजास दिला. मग स्वतः निवडुंगाच्या कुंपणीत जाऊन बसले. तेथे राजा जाताच म्हणाला, अरे उपाशी का मरतोस, जा आता. तेव्हा सेवेकरी म्हणाले, तुम्हास आज्ञा झाली, आता घरी जावे व भोजन करावे. राणीसाहेबांच्या पायास असाध्य व्याधी झाली होती. सर्व वैद्यकीय उपचार निष्फळ ठरल्यावर दैवी उपचार करावेसे वाटणे ही भाग्योदयाची वेळ आल्याचे निदर्शक होते. राजा राणीची श्रद्धा पारखण्यासाठीच महाराज अक्कलकोटापासून दूर आणि दुर्गम अशा वाघदरीच्या डोंगरावर जाऊन बसले. राजशिष्टाचाराच्या घोळात भेटीचा निवांतपणा लाभला नसता हाही त्यामागे विचार होताच. पायाच्या व्याधीस न जुमानता राणीसाहेब व राजेसाहेब आपले राजेपण विसरून अनश्यपेटी दुपारच्या उन्हातून कष्ट त्रास सोसत दर्शनाच्या ओढीने डोंगर चढून गेले. याचा अर्थ ते पहिल्या कसोटीतच उतरले असा होतो. तुला दर्शन देण्यासाठी इतक्या लांब आम्ही आलो याचा स्पष्ट अर्थ असा होता की तुझी कसोटी पाहावयाची तर होतीच, शिवाय निवांत भेटीसाठी इतक्या दूरवर यावे लागले असाही होता. शिवाय दुसरा अर्थ असा की देवभेटीची वाटचाल खडतर आणि लांब पल्ल्याची असते. राजाने धोतर, शालजोडी, गादी गिर्दी देताच निस्पृहपणाचे व निरीच्छेने महाराजांनी लगेच सुनावले, आम्हा संन्यासाला धोतर जोडा, गादी गिर्दीची गरजच काय. हे रंगढंग प्रापंचिकांचे आमचे नव्हेत. धोतर गादी गिर्दी प्रपंचाची खूण आहे. ते संन्याशाच्या काय कामाचे. आम्ही दिखाऊ संन्यासी नाही. आम्हाला धन वस्त्र काही नको, फक्त भक्तिभाव हवा. राणीसाहेबांच्या पायाच्या व्याधीचे मूळ कारण पूर्वजन्मीच्या कर्मात असल्याचे सांगून त्यावर उपायही सांगितला. मग राजास कृपाप्रसाद दिला. तोही वैशिष्ट्यपूर्ण होता. 5 आंबे म्हणजे कर्मेंद्रिये, हात, पाय, जीभ, गुद आणि लिंग. 5 खारका म्हणजे ज्ञानेंद्रिये, नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा. 5 चिंचोके म्हणजे विषय, शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. आणि 1 नारळ म्हणजे लीन मस्तक. यासह शरणागत होऊन गुरुसेवा करू लागलास तर गुरुकृपेचा असा प्रसाद लाभ आम्ही घडवू असे सूचकपणे दर्शवले. त्यानंतर निर्गुणाच्या वाटेने जाणारे यतींचे जीवन अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही सहज झेलणारे असले तरी खडतर असते. ते तुमचे काम नव्हे हे सुचवण्यासाठी ते निवडुंगाच्या कुंपणीत जाऊन बसले. अर्थात हे निव्वळ प्रदर्शन करण्यासाठी किंवा बडेजाव दाखवण्यासाठी त्यांचे चमत्कार नसत, हे ध्यानात ठेवावे. सहज बोलणे तो उपदेश, सहज चालणे आदेश, सहज खेळणे निर्देश अशा प्रकारचे त्यांचे वागणे, बोलणे, चालणे असे. म्हणूनच त्याला लीला म्हणायचे. त्यातून योग्य तो बोध घ्यायचा असतो हे साधकाने विसरू नये. धन्यवाद.